दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेक कॉल लागला मला वाटतं मानकुली संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी सिद्धिविनायक अंजूर या संघाला. दिलीप तरे यांना देखील आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजूर संघामधून. जय बजरंग गोरसे ऐवजी जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमधून ज्यांना डेब्यू केलं न्यू 40+ या संघटनेत ते देखील जॉईन झालेले आहेत. खऱ्या अर्थाने दिलीपजी तरे तुमचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. बोला. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय विकीजी पाटील दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि युवा उद्योजक विकी पाटील यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सन्माननीय नितेश चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते यथोचित स्वागत आणि सन्मान या आमच्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावा. वेलकम शरदजी केने विद्यमान सदस्य भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे सदस्य सन्मानित शरदजी केने आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित पंकज भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. नितेश चौधरी आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून सामना. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला चौथाईरमा मानकुली. गणेश दादा केनी यांचा संघ खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय. सलामी जोडी पाहतोय सिद्धिविनायक अंजूर संघाची. एका बाजूला दिलीप तरी तर दुसऱ्या बाजूला दयानंद. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज बिंदास माळी. आणि पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता दिलीप याला. चेंडू मात्र बॅटचे थोडीशी आउटसाइड एज घेतो आणि चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धाबेने स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास. आणि या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना फलंदाज दयानंदच्या बॅटमधून निघतोय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चौकार. या चौकाने सांगा धावसंख्या होती बिनबाद 5. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू फक्त स्वीप केला ऑन साइडला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतंय. शॉट फाईन सीमारेषा क्लिअर करताना चौकार आला. चौकाने संघात धावसंख्या 5 वर पोहोचली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारतो 55 क्रॉस करतो. रॅटम ओरचा मारा करताना गोलंदाज बिंदास माळी. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. अतिशय चांगला फटका. फेक मात्र थोडीशी रॉंग इन झाली आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. शॉर्ट सेलिमिटरला आपण चेंडू पाहिला. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. फेक मात्र चुकीची झाली होती आणि ज्या ठिकाणी एक धावे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाली. या 2 धावा संघात धावसंख्या 7 वर पोहोचली. और क्रमांक पहिले प्रगती पथावर पाहतोय. धावसंख्या बिनबाद 7. गोलंदाज बिंदास. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. सुंदर सवाब्रईचा फटका आपण पाहिला. फलंदाज दयानंद याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका साचतोय खाली क्षेत्र आणि चेंडू स्थळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. बॉडिश लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करताना एक जबरदस्त चौकार आला. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. काय कमालीची सुरुवात. खास करून दयानंद याचं मी कौतुक करेन ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत.
पुन्हा एकदा दैनंदिनच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची फलंदाजी आपण दयाच्या बॅटमधून पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला इम्प्राइज केलाय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू देखील जाईल का, सीमारेषा क्लिअर करेल का? मात्र कौतुक करेन मी एसके याचं. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17. और संपली. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. काय कमालची सुरुवात. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी. खास करून दयाचं मी कौतुक करेन. त्याच्या बॅटमधून तब्बल आपण पाहिले 3 चौकार आणि 2 दुहेरी धावा. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय संतोषजी पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. ग्रामपंचायत मी नितेश चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर आपण करायचे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 17 धावा धावफलकावर. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आदरणीय शंकर चौधरी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. नितेश चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करायचे. आदरणीय शंकरजी चौधरी यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. खरे आता तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी देवा समान असोय. आणि या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी मान्यवरांचं या ग्रामस्थांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय दमदार सुरुवात करताना संघ आपण पाहिला सिद्धिविनायक अंजूर बिनबाद 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय सदा. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साइडचा फटका सजलाय. चेंडू येतो मिड विकेटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे प्रेमनाथ माळी याच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी अंडर रम. आता धावा किती येतील? तीन धावा कंप्लीट झालेले आहेत. शंकर चौधरी आदरणीय शंकरजी चौधरी यांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. ग्रामपंचायत सरवलीचे जे वरिष्ठ लिपिक आहेत, कर्मचारी आहेत, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या 3 धावांनी संघात धावसंख्या 20 वर पोहोचली. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरा गोलंदाज सदा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेले आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती देवानंद याला. खरे आता देवानंदच्या बॅटमधून आपण सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची फलंदाजी आता आपण पाहिलेली आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. गोलंदाज सदा. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा इम्प्रोवाइज केलाय. पलटी हिट. या एकदामेने संघाची धावसंख्या होती ती 21 लॉस ऑफ विदाउट विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. संघाची धावसंख्या बिनबाद 21. स्ट्राईक रोटेट करीत संधी. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड बेस्ट टेक्निकल बॅट्समॅन तालुका क्रिकेट दिलीप तरे. या ठिकाणी मात्र दिलीपच्या बॅटमधून मोठा फटका सजलाय. चेंडू बघूया एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. यस, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय.
बागपाट स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय उत्तम दर्जाचा चौकार फलंदाज दिलीप तरेच्या बॅटमधून सजला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते ती 25 विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाहीये आणि संघाची धावसंख्या ती 25. अक्रॉस लाईन थोडंसं वन साईडचा फटका साधलाय चेंडू येतो स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून देखील फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. 2 धावा. रनिंग बिटवी अतिशय सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका खास करून दिलीप याचं मी कौतुक चेत्ते की दौड काय जबरदस्त रनिंग. धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्येवरती 27 दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 2 दिग्गज संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. एकाच पंचक्रोशीचे दोन्ही संघ आणि खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघ अतिशय नावलौकिक नावारूपाला आलेले दोन्ही संघ. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा स्टेअर करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज दिलीप तरे याला मात्र 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या होती ती 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. अतिशय चांगला फटका प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू जाईल का यास हॉपल गेलो सुंदरसा ब्राईचा फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमार्क ट्रॅव्हल झाला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. खाली क्षेत्रामधून सरळ सीमारच्या बाहेर जाणार अतिशय उत्तम दर्जाचा चौकार फलंदाज दयाच्या बॅटमधून सजला. आणि नुकतंच खऱ्या अर्थाने या व्यासपीठ मंचावर शुभ आगमन झालं. आमच्या ग्रामपंचायती वरिष्ठ लिपिक शंकर चौधरी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. शंकर चौधरी आमच्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि खास करून ग्रामपंचायत सरवलीचे जे वरिष्ठ लिपिक आहेत या ठिकाणी त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव. अतिथी देवासमान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी केलं जातं. सरपंच चषक 2025 मधून तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत. नितेश पिंटू आपण आपल्या शुभ असे मान्यवरांना सन्मानित करायचं. पिंटूजी त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय साईनाथ पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे साईनाथ पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतो योगेश दळवी. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड दोन्ही फॉर्मॅटमधून खऱ्या अर्थाने जर विचार केला तर अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करणारा खेळाडू योगेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात आलतोय. पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 32 धाबा. प्रतिओव्हरचा आपण विचार करतो 16 धावांची सरासरी आणि सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. योगेश दलवीचा पहिला चेंडू थोडासा स्वेर आपण पाहतोय आउट ऑफ लेग स्टंप. चला पंचांना आपण जास्त हे करायचं नाही. पंचांचा निर्णय अखेरचा. पंच म्हणजे परमेश्वर. पंच म्हणजे क्रिकेटचे देव. चुकला मापला 2-3 दिवस त्यांना सहन करा. वाईट आहे. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोण किती कमांतर धावणी संघात धावसंख्या 33. चला पंचांना विनंती असेल आपण देखील सामन्याला जास्त उशीर करू नका. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. गावदेव काटे विपक्ष जयदुर्गा सुरे.
जयदुर्गा सूर्य संघाचा कॅप्टन त्याचबरोबर काठी संघाचा कॅप्टन. चला आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा फटका फलंदाज दिलीप तर याच्या बॅट मधून सजतोय. धावसंख्या साने पुढे असते. धावसंख्या होती ती 39. तालुका क्रिकेटचा खऱ्या अर्थानं पण जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेट अतिशय जण गाजवलेले आहे. 40+45 वय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं डेब्यू केलं ते 40+ मधून आणि 40+ मधून देखील काय कमालीचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा चेंडू थोडासा बरे आउट ऑफ लेग स्टंप ऑफ स्टंप होता. धावसंख्या 40. डेड बॉल असेल कुठल्या प्रकारची चेंडूची फेक नसावी असा पंचांकडनं अधिकृत इशारा येतोय. संघाची धावसंख्या होती ती 40. तिसऱ्या षटकाला प्रारंभ कमालीचा खेळ करताना या ठिकाणी या मैदानामध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ साकारताना संघ आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजूर, निलेश पाटी, सुकेश डाकी यांचा संघ. तर येणाऱ्या फलंदाजामधून देखील आपण जर एक फलंदाज अपडेट पाहिलं तर खास करून मुकेश आणि रोहन हे दोन महत्त्वाचे फलंदाज बाकी आहेत. अतिशय चांगला चेंडू लेगबाईची एक धाव मिळते. एक धाव सांगा. धावसंख्या होती ती 41. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज योगेश दळवी. काल पहिल्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने एक जबरदस्त सामना आपण पाहिला होता. सोनादेवी टेमगर विपक्ष वीर तानाजी दापोडे. विजयाचं लक्ष 63 धावांचं असताना मात्र दापोडे संघाने देखील कमालीचा खेळ त्या स्पर्धेमधून केला होता. मात्र शेवटी कुठेतरी अंतिम ओव्हरमधून दापोडे संघ आपण थोडासा बागफुटला पाहिला आणि स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने तो संघ देखील बाहेर झाला. या विकेट पतन झालेलं आहे. फलंदाज मला वाटतं दया हबाद होतोय आणि खऱ्या अर्थानं ही देखील संघाची सर्वात मोठी रणनीती असते. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये मोठ्या फलंदाज आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. त्या अनुषंगानं दयाने कुठंतरी आपले स्वतःचं आत्मदान केलं आणि नेक्स्ट बॅट्समन संघामधून रवाना होताना आपण पाहतोय मुकेश एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मुकेश आता मात्र बिन्नीची जोडी अजूनही उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या अद्वैत स्थिती पाहतोय. धावसंख्या ती 1:43. चला गावदेवी काटई विपक्ष जयदुर्गा सुरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच या. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण निश्चित पाहिलं होतं. चेंडूमध्ये थोडीशी बलून डिलिव्हरी एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावत्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती. मात्र बीट होताना फलंदाज दिलीप तरे. मात्र एक धाव कंप्लीट झाली. एक धावांनी संघात धावसंख्या होती ती 44. या ठिकाणी फटका फासतोय की काय. यस बेल जजक्याच्या अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केले जाते. महत्वाचा पहिला विकेट. मुकेश याची खेळी मात्र संपुष्टात होती. खऱ्या अर्थाने चेंडू अतिशय लॉलीपॉप होता. फलंदाजाच्या रडारमध्ये व्यवस्थित आला नाही किंवा ताकद त्या फटक्यामध्ये झोकता आली नाही. मुकेश याला फुलेंचा चेंडू होता. एक मेजवानी निश्चित तुम्हासाठी होती. मात्र त्या मेजवानीचा फायदा तुम्हाला घेता आला नाहीये. फलंदाज बाद झाला. मुकेश नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये रवाना होतोय. अजित धावसंख्या 44. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरं गोलंदाज योगेश दळवी. नेक्स्ट बॅट्समन जातो अजित. बघा अजित याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. नेहमीच किती स्पर्धामध्ये अजित याला देखील आपण पाहिलं चांगल्या मोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. मस्त टाइम स्ट्रोक
आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. अजित याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन जातोय मनीलाल. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. गावदेवी काटई विपक्ष जयदुर्गा सोरी. जयदुर्गा सोरी या संघ या ठिकाणी दाखल झालेल्या संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच या. त्यानंतर काटई संघाचा कॅप्टन आपण देखील उशीर करू नका, आपण देखील लगेच या. चौथ्या षटकाला परंबई वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतो अविनाश. बॅट्समन मनीलाल. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज अविनाश. पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर अभियाच्या माध्यमातून आउट ऑफ स्टंप. धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 45. चेंडू मात्र खराब. पंच नो बॉलचा इशारा करतात. चेंडू देखील असेल फ्रीट. आता मात्र फलंदाजासाठी मेजवानी. दिलीप तरेच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. अतिशय दमदार आणि ताकदवर फटका आपण पाहतोय. चेंडू आउट ऑफ पार्क सीमेच्या बाहेर जाणार. नेत्र दीपक षटकार येतो. या साधाबिन संघात धावसंख्या देखील तिच्या चांगला चेंडू सुरेखपणे चेंडू सुंदर सब ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो मिडआपला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या 57. 57. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही उर्वरित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काटेई संघाचे कॅप्टन गणेशजी वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. काटेई संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहेत. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जयदुर्गा सोरी संघाचे कॅप्टन आपण देखील या प्लीज. नेक्स्ट बॅट्समन जातोय मंगेश. अतिशय प्रतिम उत्तम फलंदाजी आपण पाहिली. फलंदाज दिलीप तरेच्या बॅटमधून वैयक्तिक 27 धावा. शेवटचा अंतिम चेंडू शेष. स्ट्राईक रोटेट करतो मनीलाल. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ह्याच बरोबर षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 58 आणि विजयाचं लक्ष असेल ते 59 धावांचं. जाऊया आपण टॉस बॉक्स नंतर करूया 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला गावदेव काटे विपक्ष जयदुर्गा सुरी. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहेत. आदरणीय जयंतजी चौधरी, आपण या सामन्याचं नाणेफेक करायचं. संतोष भाऊ या. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी स्पेशल टॉस बॉक्स आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. स्वर्गीय सरडू पांडू कारभारी, हिऱ्याचपाडा उंबर्डे, सौजन्य श्री भरतजी पाटील सरवली यांच्याकडनं एक टॉस बॉक्स आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे.
चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया आजच्या स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला जय दुर्गा सुरी संघाचे कॅप्टन, तो दुसऱ्या बाजूला जय गावदेव स्पोर्ट्स काटे या संघाचे कॅप्टन. कॉल कोण देईल? मुकेश बोला. संतोष भाऊ चला. मुकेश काय म्हणणे? छाप असं म्हणणे आणि एक्झिट तेच पडते. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुन्हा मान्यवर कक्षामध्ये विराजमान 2 मिनिटं मान्यवर 2 मिनिटं थांबा. बघा या स्पर्धेची एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांना सितपे या ठिकाणी दिले जात आहे. सोरी संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग फील्ड पास. मात्र यामागचा काही मुख्य उद्देश कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग खऱ्या अर्थाने जर एकंदरीत आपण काठी संघाचा विचार केला, काठी संघाचं सर्वात महत्त्वाचं जे आश्रय ते फलंदाजी. आणि या संघासमेत आपण जर प्रथम क्षेत्ररक्षण करता तर या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा आपला प्रयत्न असेल. मात्र ते कमीत कमी धावा रोखण्यासाठी गोलंदाज कोण असतील? ट्रम्पकार्ड गोलंदाज ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे. विजय आहे, सुनील आहे ना राकेश आहे. सध्या तालुका क्रिकेटमधून आपला संघ मला वाटतं थोडंसं स्ट्रगल करतोय. साजेची कामगिरी दिसत नाही. मात्र ही महत्त्वाची स्पर्धा खेळता आणि या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये जो मागचा जोश आहे, जो संघ आहे, का मागच्या संघाची जी कामगिरी पाहिली अतिशय 100% देण्याचा तुमचा प्रयत्न असतोय, तो 100% देण्याचा प्रयत्न स्पर्धेमधून केला जाईल का? हो यस. ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देणार? अतिशय चांगली स्पर्धा घडवलेली आहे. त्याला इथं आम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतो. धन्यवाद मित्रा. गणेश भाऊ सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण नाणेफेकालात फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? फलंदाजी आम्हाला फलंदाजीच पाहिजे होती, कारण की गेल्या वेळेस पण यांच्याबरोबरच आम्ही पहिली मॅच खेळलो होतो आणि पहिली गोलंदाजी केली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला 2 प्लेयर पण बाहेर आहेत आमचे अजून, ते येत आहेत आणि ते पण जॉईन होतील आम्हाला आणि चांगलाच आम्ही मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचा प्रश्न ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश द्याल? ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे, ग्राउंड पण खूप छान आहे आणि इथे खेळायला संधी आम्ही पहिल्यांदाच या ग्राउंडवर खेळतो आहे, त्याच्यामुळे परफॉर्मन्स चांगला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा मित्र, या ठिकाणी नाणेफेक झाली. नाणेफेक स्कोर लागला सुरी संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी काठी संघाला. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतो कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल्ड टू कालुराम केनी. आणि याच बरोबर या ठिकाणी शुभ आगमन होतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन फुटबॉल संघटनेचे बद्धमान अध्यक्ष सन्मान्य मनोहरजी जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. धन्यवाद मोहनदादा भोईर. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन मनोहरजी जोशी साहेबांचा आपण पाहतोय. जोशी फाउंडेशनचे सर्व आहेत आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच बघा, अध्यक्षांची इथे सूचना आलेली आहे. आपल्या संघटनेशी जे संलग्न संघ आहेत आणि त्यांचा खेळाडू फॉर्मवर जर फोटो अथवा नाव नमूद नसेल, जन्मतारीख, तर त्या खेळाडूला त्या संघाच्या संघनायकांना खेळवायचं नाही आहे. ही कमिटीकडून आम्ही अध्यक्षांकडून ही सूचना सर्व संघांना इथे देऊ इच्छितो की ज्या संघाच्या खेळाडू फॉर्मवर ज्या खेळाडूचं नाव नसेल, फोटो नसेल, त्याला तुम्ही कुठल्याही स्पर्धेत खेळू नका, असा आदेश आलेला आहे आमच्यापर्यंत. अध्यक्ष साहेबांनी ही सूचना सर्व संघांना दिलेली आहे. धन्यवाद. जाऊया आपण चालू सामन्याकडे. पहिला चेंडू संजय म्हनेरा संघाचे माजी संघनायक राहिलेत आणि आज त्यांच्यावर पहिली ओव्हर टाकण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. 59 धावांचं विशाल लक्ष्य आहे. योगेश आणि अभिजित ही सलामीर जोडी चौथ्या मानकोली संघाकडून. नक्कीच कालचा आपण पहिला सामना पाहिला होता. 60+ धावा पहिल्या सामन्यातून सोनादेवी टेमघर आणि वीर तानाजी दापोडे असा आपण कालचा सामना पाहिला होता आणि आजच्या दिवसातून देखील 59 धावांचं आव्हान आहे चौथ्या मानकोली संघासमोर.
नाही, तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे योगेश दलवी. अगदी पंच निर्णय घेतील, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपण आपसमध्ये जरूर कुठल्या जर एखाद्या चेंडूवर आपल्याला निर्णय द्यायचा असेल तर आपण तो चर्चा करून जरूर द्या. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची आपण आयोजक कमिटी आणि संपूर्ण आपली टीम त्याच्यावर मेहनत करते. तिसऱ्या पंचांची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही आपल्याकडे. पहिला चेंडू डॉट आलाय. योगेश दलवी आणि अभिजित या सामन्यातून आपण विचार केला तर दिलीप तरेनं 27 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर दया म्हात्रे 23, मुकेश शून्यावर बाद झाला, अजित शून्यावर, मणिलाल शून्यावर. नक्कीच अगदी सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली होती. संजय मनेरा इथे हा फटका उडवलाय, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय सीमापार. योगेश दलवीचा पहिला बार षटकार. यांचा संघ आपण यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जय गावदेवी काटेई भिवंडी आणि जयदुर्ग सुरई. एक बिग मॅच. चालू सीझनचा विचार केला तर आतापर्यंत 8 स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये 3 अंतिम विजेते पायगाव संघ आणि जो संघ मैदानामध्ये खेळतोय चौथ्यावर मानकुली 1, बंद्रेमूर्ती काल्हेर 1, श्री कालिकामाता कालवार 1 आणि कारिवली जय बजरंग 1 आणि काटेई संघ 1 असे अंतिम विजेते संघ राहिलेत. आणि 9वी स्पर्धा आपण भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाची पाहतोय. नक्की सध्या नंबर 1 वर स्वयंभू स्पोर्ट पायगाव हा संघ आपल्याला 3 विजेत्यांसह पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. 2 चेंडू 6 धावा आलेत. हा फटका ऑन साइडला उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित अजित. मिलेल एक सिंगल. एसटी रक्षक आपण पाहतोय मुकेश पाटीलला. नक्कीच दिलीप तरेचं देखील या संघामध्ये आगमन झालेलं आहे आणि आजच्या या सामन्यातून काय चांगली फलंदाजी दया म्हात्रेनं केली. 8 चेंडूमध्ये 23. त्यानंतर दिलीप तरेनं 27. बघूया 59 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्या 7. अभिजितनं हा फटका उडवलाय. इनसाइड आउट आहे. दिलीप तरे चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सीमापार. वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. अभिजितचा षटकार. देखील 4 चेंडूमध्ये धावा 11 बनवल्या होत्या आणि इथे प्रत्युत्तर देताना 4 चेंडूमध्ये संजय मनेराच्या धावा बनवल्या 13. जशाच तसं उत्तर आहे. हा चेंडू बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. लेग स्ट्रिकला सोडून जातोय की काय. इथे अभिजितने तर चेंडू सोडलाय आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात अवांतर धावीनी संघाची टोटल 14 वर पोहोचलेली आहे. नक्की चौकारानं दया म्हात्रेनं सुरुवात केली होती मात्र ते प्रत्युत्तर देताना योगेशनं षटकारांनी सुरुवात केलेली आहे. हा चेंडू देखील येतोय अजितच्या दिशेनं. 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. धावसंख्या 15 आणि अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बिंदास मालीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 बनवल्या होत्या. इथे 5 मध्ये बनवलेत 15. अजून 1 चेंडू शेष आहे. नक्कीच मानकुली संघ एक लढवय्या संघ आहे. स्वर्गीय विलास मूर्ती राणालची ट्रॉफी या संघानं उचललेली आहे. नाईटची जी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ राहिलाय चौथा हिरवा मानकोली. बंद्रेमूर्ती काल्हेर संघाला त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. हा फटका ऑन साइडला चाललाय. पुन्हा एकदा अजित तिथे उपस्थित चांगली फिल्डिंग करतायत. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 3 चेंडू अजितच्या दिशेनं आलेत आणि चांगलं फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 16 धावा. मानकुलीच्या अगेन्स्ट अंजूर संघानं 17 बनवल्या होत्या तर प्रत्युत्तर देताना मानकुली संघानं 16 बनवल्यात. म्हणजे अगदी पहिल्या ओव्हरमध्ये
हा खेळ चांगला राहिलाय. बघूया अजूनही 59-24 मध्ये आणि पहिल्या 6 मध्ये 16. नक्कीच चांगली फाईट सुरई आणि काटेई. यानंतर देखील एक चांगला सामना पाहायला मिळेल. मान्यवर कक्षामध्ये आपले हरिभक्त पारायण अर्जुनजी महाराज, त्यानंतर संतोषजी पाटील असतील आणि आपले सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष जोशी फाउंडेशनचे सर्वा मनोहरजी जोशी साहेब आहेत आणि आमचे इतर सर्व सहकारी मान्यवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जय हनुमान सरवली नवीन 40+ आयोजित सरपंच चषक 2025 आणि नक्कीच या क्रीडानगरीमध्ये सोमनाथ चौधरी सिनियर 40+ एक कूल कॅप्टन यांचं देखील इथे शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय काशीनाथ नावू चौधरी स्टँडमध्ये सोमनाथ चौधरी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. ओव्हर नंबर 2 साठी दिलीप तरेच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. बघूया योगेश दलवी दिलीपच्या समोर. नक्कीच योगेशला दिलीप तरेनं तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. इथे बघूया योगेश काय करेल दिलीप तरे समोर, कारण की हे देखील खूप मोठं नाव आहे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. संकेतजी मनेरा आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संकेत मनेरा. दिलीप तरे अंजूर गावचा स्टार खेळाडू. पहिला चेंडू योगेशनं वाईडिश लॉंग ऑनला. चांगला प्रयत्न मनेराचा. दुसरीची कॉलिंग. अभिजित निघालाय आणि पोचलाय देखील. धाबा मिळतील 2. अभिजित आणि योगेश मध्ये चांगला तालमेल चांगला समन्वय पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 चेंडूमध्ये 18वर पोचलेली आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जनमान सरवली नवीन 40+. इथे हा चेंडू आलाय वाईट. एसटी रक्षक मुकेश पाटीलनं चेंडू जरूर चांगला पकडलाय, मात्र दिशा कुठेतरी खराब. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 19. आज मानकुली संघ देखील ताकदीनिशी उतारलेला आहे. इथे फटका तर उडवलाय आणि हा फटका देखील चाललाय सीमापार. लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर योगेशचा षटकार. ते 25चा आकडा गाठलेला आहे. 59 बनवायचे आहेत आणि 44वा मानकुली संघाची सुरुवात जशी व्हायला हवी होती तशी सुरुवात झालेली आहे. बघूया दिलीप तरे, दया म्हात्रे अजूनही येणाऱ्या गोलंदाजीमध्ये चांगले गोलंदाज अंजूर संघाकडे देखील आहेत. मात्र 44वा मानकुली संघामध्ये देखील एक फलंदाजीचं युनिट चांगलं आहे. आज पहिला सामना जनमन सरवली यजमान संघानं जिंकलाय, तर दुसरा सामना सचिन स्पोर्ट पूर्णा संघानं जिंकलाय. हा चेंडू अगदी चेंडूला हलक्या हातानं ग्लान्स केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरीची कॉलिंग. अभिजित इथे दुसरीसाठी नक्कीच पायाला थोडीशी दुखापत जाणवत आहे आणि अभिजित इथे धावचीत बाद झालाय. 9 चेंडूमध्ये धावा बनलेत 26 आणि पहिली धावबाच्या स्वरूपात इथे विकेट अभिजितची. एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाला प्रथम उपचार. आपण स्प्रे असेल तर घेऊन जा प्लीज. आपले आयोजन कमिटी. नक्कीच अभिजितच्या पायाला थोडीशी दुखापत जाणवत आहे. 9 चेंडूमध्ये 26 आलेत. त्यामध्ये योगेश ची आपण फलंदाजी पाहिली तर 17 धावावर योगेश खेळतोय आणि अभिजित बाद झाले 7 वर. नक्कीच दीपा म्हात्रे वेलकम. वेदांत साऊंड किंगचे मालक, किंग व्यक्तिमत्व दीपा म्हात्रे सुस्वागतम. नवीन फलंदाज प्रेमनाथ माली आलाय. नक्की स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकासाठी ज्याची नेहमी आपण अपार मेहनत पाहतोय असं व्यक्तिमत्व साहिल केनीचं एक खास सहकारी
विश्वासुमित्र प्रेमनाथ माली. 9 चेंडू 26, 15 मध्ये 33. क्या बात आहे. 15 चेंडू आणि 33चं समीकरण शिल्लक आहे आणि 9 मध्ये आले 26. म्हणजे जशास तसं उत्तर चालू आहे. जोपर्यंत योगेश नावाचं वादळ मैदानामध्ये उभं राहील तोपर्यंत एवन जोडीच्या सिद्धिविनायक अंजूर संघाला नक्कीच थोडस चिंतेचं वातावरण पाहायला मिळेल. बघूया गोलंदाज दिलीप तरे. इथे फटका डीप मिड विकेटला आणि इथे झेल टिपलाय. योगेशच्या खेळीचा अंत. देवानंद केनीनं झेल टिपलाय आणि या सामन्याचा झेल कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा करत होतो तो खेळाडू मात्र चाललाय खेळाडू कक्षामध्ये परत. योगेश बात. चेंडूमध्ये 33 म्हणजे प्रत्येक चेंडू गणित जर आपण धावांचा विचार केला तर 3 धावांचं गणित बरोबर अगदी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या मानकुली संघाच्या फलंदाजांकडून 2 बाद 33. नक्कीच अंजूर संघाच्या देखील 32 झाल्या होत्या. इथे एक चेंडू अजूनही शेष आहे मानकुली संघाकडे आणि धावा लागले 33. जशास तसं उत्तर आहे. वेलकम जगदीशदादा पाटील. इथे हा चेंडू देखील चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चालला आहे मिड ऑफ वरून लॉंग ऑफला. मिळेल फक्त एक सिंगल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 2 बाद 34 धावा लागलेत. नक्की चांगली सुरुवात आहे. 59 लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या मानकुली संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी ऑल इज वेल आहे. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही धावा बनवायच्या 25 म्हणजे 12.50च्या सरासरीनं आता 12 चेंडू आणि 25चं समीकरण आहे. बघूया दया म्हात्रे सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक. सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक आपण अध्यक्ष साहेबांशी लगेच संपर्क साधायचा आहे. पंच सामना 2 मिनिटं थांबवा. अजित दया म्हात्रे आपण या स्टेजवर. दया म्हात्रे मुकेश पाटील आपण या.
सामना सुरू करायचा आहे. पंच नक्कीच अध्यक्ष साहेब चर्चा करतील. सामना सुरू ठेवा जेणेकरून स्पर्धेला उशीर नको. बघा अध्यक्ष साहेबांनी सूचना दिलेली आहे, ज्या संघामध्ये एखादा नवीन खेळाडू खेळत असेल त्याचा नवीन 40+ संघटनेच्या फॉर्मवर फोटो, नाव आणि जन्मतारीख आवर्जून पाहिजे. तोच खेळाडू तुम्ही खेळवा, अन्यथा खेळाडूला मैदानामध्ये उतरवू नका. त्या खेळाडूचा अपमान आपण करून घेऊ नका. सर्व संघनायक ही गोष्ट लक्षात घ्या. बारा चेंडू 25 धावा आणि फलंदाजीसाठी नक्कीच मैदानामध्ये सदाशिव आणि प्रेमनाथ माली आहे. दया म्हात्रे आलेत. नक्कीच एक फिरकी गोलंदाज आणि नेहमीच भल्या फलंदाजांची बांबरी ओढवणारा गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर, विपक्ष चौटायरवा मानकोली. नक्कीच गणेशदादा केनी आणि सुकेश डाके निलेश पाटील असा मैत्रीपूर्ण सामना. चेंडूला उडवलाय, अप्रतिम फटका. दिलीप तरेला बीट करून चेंडू काउकॉर्नर रिजनच्या बाहेर सदाचा येतोय चौकार. नऊ चेंडू 19 आणि हा फटका येतोय मुकेश पाटीलच्या दिशेनं आणि एकाच धावेवर समाधान. कॉलिंग व्यवस्थित नाहीये, दोघांमध्ये चर्चा पाहायला मिळत नाहीये. धाव मिळेल फक्त एक. एका धावीने संघाची टोटल 41, 8 मध्ये 18. 8 मध्ये 18 आणि अविनाश मालीचा ब्लास्ट षटकार.